पंढरीच्या विठ्ठलाला भक्तांचा लळा असा की तो कधी कोणत्या रूपाने धावून येईल याचा नेम नसतो. चोखा मेळ्यांसाठी त्याने ढोर ओढली, जनाबाईंसाठी त्याने दळण दळले आणि कानोपात्रेसाठी त्याने स्वतःमध्येच तिला सामावून घेतले. पण संत सकूची कथा ही सर्वांपेक्षा वेगळी आहे, कारण या कथेत खुद्द विठ्ठलाने एका स्त्रीचे रूप घेऊन संसार केला. कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या एका लहानशा गावात सकूचा जन्म झाला. लहानपणापासूनच सकूचे मन संसारात कमी आणि विठ्ठलाच्या नामात जास्त रमत असे. इतर मुळे खेळण्यात दंग असताना सखू मात्र मातीचा विठ्ठल करून त्याची पूजा करायची. तिची आई तिला विचारायची, सखू तू सासरी गेल्यावर कसं होणार ग? तिथे तुला हे सगळं कोण करू देईल? पण सखू हसून म्हणायची, माझा पांडुरंग तिथे येईल आई. सखूचे लग्न कराडच्या एका सनातनी कुटुंबात झाले. तिथे सासू सासरे अतिशय कडक स्वभावाचे होते. त्यांना सकूचे नामस्मरण अजिबात आवडत नसे. सासू तिला दिवसभर कामात झुंपवायची. घागरभर पाणी शेंदण्यापासून ते शेतात राबण्यापर्यंत सकू थकली तरी तिला विश्रांती मिळत नसे. सकूचा पतीही तिच्या बाजूने उभा राहत नसे. सकूने कधी विठ्ठलाचे नाव घेतले की सासू ओरडायची, काम टाकून काय ते देवदेव लावलंय? मेले तुझ्या देवाने तुला खायला दिलंय की आम्ही? अशा परिस्थितीतही सकू अंतर्मनातून विठ्ठलाशी बोलत असे. विठू तू या शाळातून माझी सुटका कशी करशील? एके दिवशी गावातून वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला निघाले होते. टाळांचा आवाज आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल चा जयघोष ऐकून सकूचे मन व्याकुळ झाले. तिलाही वारीला जायचे होतेच. तिने सासूकडे गयावया केली, आई मला फक्त एकदा पंढरपूरला जाऊ द्या. पांडुरंगाचं मुख पाहून मी परत येईन आणि मग हवं तितकं काम करेन. पण सासूच्या अंगाचा संताप झाला. वारीला जाते होय, थांब तुला वारी दाखवते, असं म्हणून तिच्या सासू सासरे यांनी सकूला घरातल्या एका खांबाला जाड दूर दोरखंडाने बांधूनच ठेवले. सखू रडू लागली. तिला मारहाण केली गेली, पण तिची विठ्ठलाप्रती असलेली ओढ असूनही कमी झाली नव्हती. खांबाला बांधलेली सखू रात्रभर रडत होती. तिने अन्न पाणी सोडले. मध्यरात्री अचानक खोलीत एक मंद प्रकाश पसरला. सकूला वाटले हे स्वप्न आहे की काय. समोर एक साधी स्त्री उभी होती. तिच्या कपाळावर बुक्का आणि चेहऱ्यावर दिव्य तेज होते. ती स्त्री साक्षात विठ्ठल म्हणजे सखू जवळ आली होती आणि म्हणाली, सखू तू रडू नकोस, तुला पंढरपूरला जायचं आहे ना, तू जा, मी तुझ्या जागी इथे बांधून घेते. सखू थक्क झाली. त्या माऊलीने सकूचे दोर सोडले आणि स्वतःला त्या खांबाला बांधून घेतले. सकूला काही समजेना, पण विठ्ठलाच्या प्रेमापोटी ती वारकऱ्यांच्या ताफ्यात सामील झाली आणि पंढरपूरच्या दिशेने निघाली. इकडे कराडमध्ये खांबाला बांधलेली ती स्त्री आता सासरच्या लोकांसाठी सकू बनली होती. सकाळी सासू आली आणि पाहिले तर सकू विठ्ठल म्हणजेच शांतपणे उभी होती. सासूने तिला सोडले आणि कामाला लावले. विठ्ठलाने सकूच्या रूपात दळण दळले, कपडे धुतले, पाणी भरले आणि सासूचा अपमानही सहन केला. देवाला आपल्या भक्ताचा संसार सांभाळताना इतका आनंद मिळत होता की तो स्वतःच्या वैकुंठातील मान विसरला. तिकडे सखी सकू पंढरपूरला पोहोचली. विठ्ठलाच्या मूर्तीला पाहता तिचे डोळे पाणावले. ती मूर्तीच्या चरणांवर कोसळली आणि तिथेच तिचा प्राणोत्क्रमण झाला. भक्तीच्या अतिरेकाने सकूचा देह चंद्रभागेच्या काठी शांत झाला. विठ्ठलाने पाहिले की आपली खरी भक्त आता आपल्याकडे आली आहे. पण मग संसारातील त्या खोट्या सकूचे काय? देवाला वाटले की सकूचे नाव जगात अजरामर झाले पाहिजे. मग एका ब्राह्मणाच्या रूपाने पांडुरंगाने चंद्रभागेच्या काठावर सकूच्या देहाला पुन्हा जिवंत केले. सकू जागी झाली आणि विठ्ठलाने तिला निरोप दिला, सकू आता घरी जा, तुझी परीक्षा संपली आहे. जेव्हा खरी सकू घरी पोहोचली तेव्हा खांबाला बांधलेला किंवा कामात असलेला विठ्ठल अचानक अदृश्य झाला. एकाच वेळी दोन सकू पाहून सासरच्या लोकांची शुद्ध हरपली. सकूने त्यांना सर्व हकीकत सांगितली. तेव्हा सासू सासऱ्यांनी आणि पतीला जाणीव झाली की ज्या सुनेचा आपण छळ केला तिच्यासाठी स्वतः देव धावून आला होता. सासू सकूच्या पाया पडली आणि म्हणाली, सकू आम्हाला माफ कर, आम्ही तुझ्या भक्तीला ओळखू शकलो नाही. सकूच्या भक्तीने संपूर्ण घराण्याचे उद्धार झाले. संत सकूची ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती ही जातीची किंवा रक्ताची नसते, तर ती केवळ भावाची असते. जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा देव केवळ दर्शन देत नाही, तर भक्ताच्या रूपात येऊन त्याचे दुःखही वाटून घेतो. मित्रांनो,
तुम्हाला ही चकूची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.